2014 पासून आजपर्यंतचा कालावधी हा सगळ्यात महत्वाचा आहे. याचं एक कारण असं की अटल बिहारी वाजपेयी यांनी जरी 3 वेळेला पंतप्रधान पदाची शपथ घेतली तरी सुद्धा त्यांचं सरकार हे आघाडी सरकार होतं, संयुक्त सरकार होतं. आपल्याला माहिती आहे की एनडीए सरकार स्थापन करताना भारतीय जनता पक्षाला आपला कार्यक्रम बाजूला ठेवावा लागला होता. म्हणजे जो कॉमन मिनिमम प्रोग्राम तेव्हा तयार झाला होता त्यामध्ये ही जी 3 महत्वाची कलमं भारतीय जनता पक्ष नेहमी सांगत आला की काश्मीरमधलं 370 काश्मीरला लागू केलेलं 370 कलम काढून टाकणं, समान नागरी कायदा करणं आणि काही काळाने आलेलं अयोध्येचं राम मंदिर, हे मुद्दे बाजूला ठेवावे लागले, ते मागे ठेवावे लागले. त्या अर्थाने अटल बिहारी वाजपेयींचं सरकार हे मर्यादित अर्थाने भाजपचं सरकार होतं. मोदींचं पहिलं सरकार मात्र हे पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. आणि केवळ आत्ता मी म्हणालो त्या 3 गोष्टीच नव्हे तर संघाचा एकूण जो व्यापक अजेंडा आहे किंवा व्यापक कार्यक्रम आहे किंवा भारतीय जनता पक्षाकडून भारताचं कोणत्या प्रकारे चित्र स्पष्ट व्हावं किंवा भारतीय जनता पक्षाने भारत कसा घडवावा यासाठी संघाची एका अर्थाने पुनरुत्थान म्हणू शकतो.